हां, एक सावकार होता. तर ते आपला व्याजाने पैसे द्यायचा. ते पैसे कसे द्यायचा, ते 100 रुपये दिले तर त्याला 10 रुपये आठवड्याला व्याज द्यायचं. मुद्दल नाही दिली तर ते 10 रुपये नेऊन द्यायचे तिथं. तर ते असं करीत करीत ते कोण आता एखादं 10 रुपये न्यायचं, कोण 20 रुपये न्यायचं, तर 10 रुपयाला 1 रुपया तिथं दुकानात नेऊन द्यायचं व्याज. आणि असं करीत करीत कोण 100 घ्यायचं, कोण 200 घ्यायचं, कोण 500 घ्यायचं. असं मग ते 100 रुपयाला 10 रुपये आठवड्याला व्याज द्यायचं. असं ते हे करायचं. आणि एखाद्यानं जर नाही दिलं तर त्या माणसाला खूप त्रास द्यायचा. आणि सगळ्यांनाच त्यांनी लई त्रास दिलेला. तेव्हा ती एकदा मग ते काय झालं, ते म्हातारा झाल्यावर मग ते म्हणला, असं करा, मी मेलो का नाही तर मला गावाच्या बाहेर न्या, पायाला दोरी बांधून वडीतो, आणि तिथं नेऊन लय मारा, माझ्या प्रेताला लय मारा. तर ते काही दिवसांनी ते मेला. जे लोक पैसे घेत होते ना त्याच्याकडून, त्याला व्याज द्यायचे नेऊन, तर त्या लोकांनी मग काय केलं, त्याला रात्रीचं मेला होता त्याला नेलं. सकाळपर्यंत तिथं त्याला ते लाकडाने मारून 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 सकाळी लोकांनी बघितलं, गावाच्या बाहेर घेऊन उद्योग चाललेला. तेव्हा ते लोकांनी बघितलं आणि लगेच पोलीस स्टेशनला सांगितलं. आले पोलीस, गेले त्यांना घेऊन. आता धडधडीत ते दिसत होतं ना, ते मारीत होते ते. सांगून पटचक कोणाला. कायदा कसा आहे, आंधळा आहे का नाही. म्हणूनच कसं सुधरून वागायचं. आता ती पाप ते माणूस सगळं फेडल्याशिवाय चुकल का त्याला. सांगायचं तात्पर्य काय, की सगळीकडून सुधरून वागायचं. त्या माणसाने जिवंतपणी केलं पाप, पण मेल्यावर सुद्धा त्याने सोडलं नाही लोकांना. म्हणून सुधरून वागायचं.